नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मसानजोगी आणि खादिम यांना कायम करा, पालकमंत्री यांचे निर्देश। आई-वडिलांचा विसर पडला तर नोकरी धोक्यात, महापालिका प्रशासकांचा नवनियुक्त कर्मचाऱ्यांना कडक इशारा। आता बघूया सविस्तर बातम्या। मसानजोगी आणि कब्रस्तान येथे खादिम यांना कायमची नोकरी द्यावी असं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलंय। महापालिकेतील लाडबागे समिती तत्वावरती आज 122 जणांना नियुक्तीपत्र त्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले। या प्रसंगी ते बोलत होते। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने लाडबागे समिती अंतर्गत 122 कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना महानगरपालिकेत कायमस्वरूपी नोकरीत समावेश करण्यात आला। या निमित्ताने संत एकनाथ रंगमंदिर येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं। यावेळी अध्यक्षस्थानी प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत हे होते, तर आमदार संजय केनेकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर विकास जैन, माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्यासह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते। यावेळी लाडबागे समिती अंतर्गत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल नवनियुक्त कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले, याबद्दल कंत्राटी कर्मचारी आणि पालकमंत्री संजय शिरसाट आणि महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांचे मोठे हार टाकून जंगी स्वागत करण्यात आलं। यामध्ये उद्यान विभाग, पुरवठा विभाग आणि यांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांना मोठे हार घालून त्यांचे आभार मानले। तर यावेळी पालकमंत्री आणि आयुक्त याबरोबरच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली। 122 परिवारांसाठी हा क्षण आनंदाचा होता। यात नियुक्तीपत्र घेताना अनेकांच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याचं देखील पाहायला मिळालं। ऐपत जरी असेल, चांगलं सोसायटीमध्ये त्याला फ्लॅट घेता येत नाही। 50-50 हजार कमावणारे माझे सफाई कामगार, त्यांना जर वन वर्ल्डला, माय वर्ल्डला जरी घ्यायचं जर गेलं, त्याला फ्लॅट विकला जाणार नाही, जरी हा सत्य आहे। सर, त्यामुळे आमचे एक आग्रह असणार आहे, परत श्रमसाफल्य योजना आपल्या विभागाच्या मार्फत सुरू करावा, जेणेकरून प्रत्येक सफाई कामगाराला त्यांचा हक्काचं घर त्या ठिकाणी मिळतील। आणि आज बरेच सर आपले साफसफाई कर्मचारी शहरभर साफसफाई करतात, परंतु ज्या ठिकाणी तो राहतात ते बघवत नाही सर, खूप वाईट अवस्थेमध्ये राहतात। सारनाथ हाऊसिंग सोसायटी म्हणून एक सोसायटी आहे सर, त्यापूर्वी आम्ही दिलं होतं नौबत दरवाजाकडे, त्याच्या बाजूलाच आहे। त्या ठिकाणी सर अशा अवस्थेमध्ये आहेत, मी म्हटलं असं कसे राहतात, गुरं पण राहत नाही सर। या दिवाळीला पेमेंट किती मिळालं? पहिले 11-12 पे, वाढलेले 9, कुणाला 2 महिन्याची भेटले, कुणाला 3 महिन्याची भेटली, नोकरी 27,000 रुपये एक्स्ट्रा। आणि याच्या पुढे सुद्धा याच्यापेक्षा चांगला पगार मिळावा अशी अपेक्षा मला। फक्त वारसांना जे आहेत ना, जे आता 122 प्रतिमा आरती आलेत ना कॉर्पोरेशन मध्ये, त्यांना सांगतो थोडं नीट राहा। आम्हाला कधी काळी असं म्हणायचे, भाऊ काही करा, कॉर्पोरेशन मध्ये चिटकवा। मागच्या वेळेला ठेकेदाराच्या नावाखाली तुम्ही जे काही चिटकले होते ना, किती त्रास झालेला याची कल्पना आम्हाला आहे। परंतु आता जे परमानंट कर्मचारी झाले त्यांना सांगतो थोडं नीट राहा। पगार भेटला, परमानंट झालो, याचा अर्थ कायमस्वरूपी नोकरीमध्ये राहावंच असं काही नाही। चुकीचं काम करा तर तेवढ्या स्पीडने घरी जा, तेवढ्या स्पीडने घरी जा, हे लक्षात ठेवा तुम्ही। शिक्का बसला म्हणजे परमानंट होतो असं समजू नका। चांगलं काम असं करा की प्रत्येकाने आपल्याबद्दलचा आदर निर्माण झाला पाहिजे अधिकाऱ्याच्या मनामध्ये। कामाच्या मध्ये हायगाई नाही, डिमांड असेल ते जरूर करा, पण कामामध्ये हायगाई करू नका। एक श्रीकांतजी या ठिकाणी सांगतात, अरे मी तिकीट कलेक्टर होतो। एक रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टरला आपण पाहतो तर काळ्या कोटवर असतो, तो इकडून तिकडे फिर, इकडून तिकडे फिर, अख्खा ट्रेन फिरत असतो। तो असलेला माणूस जर ड्युटीवर या ठिकाणी कलेक्टर आणि कमिशनर होऊन बसत असेल
आता काही वर्षानंतर ते चीफ सेक्रेटरी पर्यंत सुद्धा पोहोचणारा माणूस जो महाराष्ट्राची बागडोर हातात घेणार आहे. दुर्दैवाने त्या टायमाला आम्ही रिटायर झालेलो असतो. आता आणखी 20 वर्ष राजकारणात व्हायचं म्हणजे लय अवघड काम आहे. संजय केनेकर आमचा बरा आहे, तो आता सुरू झालेला आहे. परंतु आता 4 टर्म झाले तर बस झालं, लय झालं नसतं. परंतु एक जिद्द असावी लागते. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते महापालिकेतील लाडपागे समिती तत्वावरती 122 जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या पुढाकाराने या नियुक्ती पारदर्शक स्वरूपात करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. यातील काही नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी एडीएन सोबत बोलताना समाधान देखील व्यक्त केलंय. मैं सैयद दाऊद सैयद मोहम्मद, ये मेरे पिताजी है। आज 24 तारीख के दिन लाडपागे समिति के अंतर्गत जो सफाई काम करते उनके सबके वारसों को उनका आज वारसत्व मिला है। और क्वालिफिकेशन के अकॉर्डिंग श्रीकांत सर ने ये बहुत बड़ा काम था और बहुत टाइम से डिले हो रहा था, लेकिन श्रीकांत सर की वजह से ये बहुत काम फास्ट हुआ है और सर ने बहुत फास्ट ऑर्डर सब कलेक्ट किए हैं और सबमिट किए हैं। और मैं सर का बहुत बड़ा आभारी हूँ। सर को थैंक यू मेरी तरफ से, और संजय शिरसाट सर को थैंक यू, और बहुत बहुत थैंक यू कि ये इतनी बड़ी गवर्नमेंट जॉब आज मुझे मिली है, तो मैं सर का बहुत मन से आभारी हूँ। महापालिका आयुक्त श्री जी श्रीकांत साहेब यांच्या प्रयत्नामुळे माझ्या भावाला आज महापालिकेमध्ये कॉर्पोरेशनमध्ये कायमस्वरूपी करून घेतल्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून आभार करतो. धन्यवाद. मी आशिष सुनील शिंदे. आज मला खूप आनंद होतोय की आज मला माझी परमनंट ऑर्डर भेटली. लाड समितीच्या शिफारशीनुसार आज आईच्या जागेवरती मला ऑर्डर भेटलेली आहे. आयुक्त साहेबांचे मी खूप मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी नाही का आजचा दिवस आमचा खरं दिवाळी म्हणून एक उत्साहाचा केलेला आहे. आणि आजपर्यंत असं वाटत नव्हतं की एवढे 122 जणांना ऑर्डर भेटणार म्हणून, पण आज माझ्या लाईफमधला हा एक मेमोरेबल दिवस आहे आणि हा कधी विसरणार नाही. प्रशासक साहेबांचं, आयुक्त साहेबांचं आणि तसंच आस्थापनातून सर्वांचं मी अभिनंदन करतो. कंत्राटी कर्मचारी यांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी एक दिवा जनसंपर्क विभागातील कर्मचाऱ्यांनी आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते प्रज्वलित करून पगारात वाढ केल्याबद्दल त्यांचा अनोख्या पद्धतीने आभार मानलं. तर हा दिवा मी कधीही विझू देणार नाही अशा शब्दात प्रशासक जी श्रीकांत यांनी देखील प्रतिसाद देत कर्मचाऱ्यांना पेढे भरवत शुभेच्छा दिल्या. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचारी यांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचा संकल्प मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केलाय. त्या अनुषंगाने सर्व कंत्राटी कर्मचारी यांच्या वतीने माहिती व जनसंपर्क विभागाचे रवींद्र खरात, करण साळवे यांनी मनपा आयुक्त यांच्या जलश्री निवासस्थानी आयुक्त महोदय यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आयुक्त यांना दिवा भेट देण्यात आला. त्यांनी हा दिवा प्रज्वलित करून हा दिवा मी कधीही विझू देणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. आयुक्तांनी धडेकाबाज निर्णय घेऊन कंत्राटी कर्मचारी यांचं वेतन वाढवून त्यांना त्यांच्या कामाच्या हक्काचा मोबदला मिळवून दिला व कंत्राटदारांच्या दबावातून कर्मचाऱ्यांची मुक्तता केली. त्यांनी नुकतेच 17 सप्टेंबर रोजी मनपा मुख्यालय येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात आपल्या भाषणात कंत्राटी कर्मचाऱ्यांना सर्व त्रासातून मुक्ती करण्यात येईल असं म्हटलं होतं. त्यांनी याच दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलत कंत्राटी कर्मचारी यांना वाढीव वेतन देऊन व त्यांना दिवाळी अगोदर त्यांचं 2 महिन्यांचं वेतन देऊन त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण दिले. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नुकतंच सर्वांच्या वतीने ह्या प्रकाशरूपी दिवा आयुक्त यांना भेट देण्यात आला. तर हा दिवा मी कधीही विझू देणार नाही अशा शब्दात प्रशासक जी श्रीकांत यांनी देखील प्रतिसाद देत कर्मचाऱ्यांना पेढे भरवत शुभेच्छा दिल्या. यावेळी माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद आदींची उपस्थिती होती. भारतीय जनता पार्टी हा जिल्हा परिषदेमध्ये 1 नंबरचा पक्ष राहिलेला असून या निवडणुकीत जिल्हा परिषदेवरती भाजपचा झेंडा फडकवला जाणार असल्याचा संकल्प आम्ही केला असल्याचं प्रतिपादन जिल्हाध्यक्ष संजय खंबायत यांनी केलं आहे. ते भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक निलेश सोनवणे यांच्या वतीने आयोजित दिवाळी स्नेह मेळावा कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. बजाजनगर छत्रपती संभाजीनगर येथे नुकताच दिवाळी पाडव्यानिमित्त सर्वांसोबत हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळी फराळ आणि फराळ व स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. दिवाळी निमित्ताने भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक निलेश सोनवणे यांच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, आयोजक निलेश सोनवणे, भाजपा जिल्हा सचिव राजीव अवतारे, विष्णुपंत खेडकर, तालुकाध्यक्ष सुनील राठी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस आशिष पावडे तसेच सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी स्नेह, आनंद आणि एकात्मतेच्या वातावरणात दीपोत्सव स्नेह मेळावा साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांनी प्राध्यापक निलेश सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या. तर प्राध्यापक निलेश सोनवणे यांनी एडीएन सोबत बोलताना शुभेच्छा संदेश दिला. पाडव्याच्या व दिवाळीच्या सर्व जनतेस
मनापासून भरभरून शुभेच्छा. ही दिवाळी सर्व महाराष्ट्रवासियांच्या, सर्व भारतवासियांच्या जीवनात गोड घेऊन येऊ. यांच्या जीवनात सुखाचे, समृद्धीचे, ऐश्वर्याचे आणि भरभराटीचे दिवस येऊ, जेणेकरून महालक्ष्मी या सर्वावरती विश्वासाने आणि सकारात्मक अशा धनवर्षाव करो. आज शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची दिवाळी आहे. आज शेतकऱ्यांचा विश्वासाची दिवाळी आहे, शेतकऱ्याच्या आत्मीयतेची दिवाळी आहे. आज खरं जर पाहिलं तर शेतकरी हवालदिल आहे, पण आज सगळ्यात गोष्टीच्या महत्त्वाने ही दिवाळी त्यांच्यासुद्धा जीवनामध्ये गोड आयुष्य, गोड विश्वास, गोड आत्मविश्वास घेऊन येऊ. आणि सर्व भारतवासियांना परत एकदा दिवाळीच्या गोड शुभेच्छा. मी प्राध्यापक निलेश सोनवणे, माझ्या गरुड झेप परिवारातर्फे, माझ्या सोनवणे परिवारातर्फे या सर्वांच्या जीवनामध्ये सुखाचे, समृद्धीचे, ऐश्वर्याचे दिवस येऊ अशी मी मा देवीचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय भारत. लवकरच निवडणुका पण आहे. खरं जर सांगायचं म्हटलं तर मतदारासाठी ही सुद्धा दिवाळी आता निवडणुकीचं बिगल वाजवणारी आहे. तर ह्या निवडणुकीच्या काळामध्ये सर्व मतदारवासियांना मनापासून शुभेच्छा आहे. आणि ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सगळ्यांनी हिरारीने, मेहनतीने आता ह्या पदवीधरचे सुद्धा फॉर्म भरणं चालू आहे. या पदवीधर निवडणुकीमध्ये सगळ्यांनी मदत करून सगळ्यांनी मदतीनं फॉर्म भरावा, जेणेकरून आपलं नाव सुटणार नाही. या पदवीधरमध्ये त्यांचे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की आपली स्वतःची ही नोंदणी ही झाली पाहिजे. आणि या नोंदणीकरता सर्व जनतेतून जो पदवीधर असेल त्यांनी पुढे यायला हवं आणि नोंदणी करायला हवी. कामगारासाठी सगळ्यात महत्त्वाचा हा औद्योगिक परिसर आहे. या औद्योगिक परिसरामध्ये सर्व कामगार वर्गीयांना, सर्व कामगारांना मनापासून शुभेच्छा. त्यांच्यासुद्धा जीवनामध्ये गोड दिवाळी हो, गोड विश्वास त्यांच्यामध्ये तयार हो, गोड विश्वासाने ही दिवाळी साजरी करो अशी मी भगवंताची प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. खरं तर दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज हा सर्व समाजाला एकत्रित आणण्याचा हा सण आहे. या सणामध्ये एकत्रीकरण, बंधुत्व, सामाजिक ऐक्य आणि यातून वर्षभरासाठी मिळणारी नवीन प्रेरणा हे सर्व या सणाच्या निमित्ताने होत असते. सर्व समाजाला एकत्र करून समाजाचा विकास आणि देशाचा विकास करण्याचा संकल्प या दिवशी सर्व कार्यकर्ते करत असतात. खऱ्या अर्थाने मी भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने दीपावली, पाडवा, भाऊबीजच्या सर्व नागरिकांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आज बजाजनगरमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी प्राध्यापक निलेश सोनवणे सर यांनी आज दीपावली स्नेहमिलनाचा कार्यक्रम ठेवला आहे. या निमित्ताने सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उद्योजक, सर्व कामगार क्षेत्रातील सर्व नागरिक, सर्वच या बजाजनगर परिसरातील 2,000 ते 3,000 लोकांनी एकत्रित आज सगळ्यांनी सहभाग नोंदवून सर्वांनी आज संकल्प केला का आज जे अतिवृष्टीचं संकट शेतकऱ्यावरती आलं आहे, यासाठी काहीतरी शेतकऱ्याला बळ देण्याचं, शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्याचं आणि यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याचा पुढील वर्षामध्ये त्यांनी संकल्प केला आहे. निश्चित आज आपल्या हिंदुस्थानानुसार आणि शेतकरी बांधवांचा हे नवीन वर्ष आपलं सुरू होतं. त्या सर्व शेतकरी बांधवांनासुद्धा मी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. नाही, आता आमचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी संभाजीनगरमध्ये येऊन एक मराठवाड्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने काही सूचना केल्या. कार्यकर्त्यांचं मनोगत त्यांनी ऐकून घेतलं आणि आज तरी सर्व निवडणुकीसाठी आपण सज्ज होण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे. आता युतीचा प्रश्न हा अजून निवडणूक घोषित व्हायची आहे. निवडणूक घोषित झाल्यानंतर, निवडणूक कार्यक्रम आल्यानंतर युतीच्या नेत्यांच्या आमच्या समन्वयाच्या बैठकी होतील. त्यातून जो मार्ग निघेल तो विषय पुढे राहील. पण आज भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदमध्ये प्रामुख्याने नंबर 1चा पक्ष आहे. आपण 2017च्या निवडणुकीत जर बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टी प्रामुख्याने नंबर 1चा पक्ष आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याची इच्छा आहे. मागच्या वेळेस 1, 2 ते 3 जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकण्यासाठी कमी पडले होते. निश्चित यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा
मोठ्या जोमाने फडकायचा आहे असा संकल्प केलेला आहे. युतीचा निर्णय आम्ही चर्चा करून त्यावेळेस ठरवू. पण आज तरी निवडणुकीची तयारी म्हणून शेवटी निवडणुकीच्या समोर जात असताना सर्व गोष्टीची तयारी करावी लागते आणि ही तयारी हे त्यावेळेच्या जे काही महायुतीचा उमेदवार असेल, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल, निश्चित त्याला ती कामं येत असते. असं कोण म्हटलंय मला तर कधी नाही, असं शिंदे गटातून कोण म्हटलंय मला काही माहीत नाही आहे. परंतु आज 2017च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने या परिसरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे 2 जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य निवडून दिल्यामुळे 100% या मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं आज आपण बघतोय का आपण इथं वर्चस्व दिसतंय. त्यामुळे आता कोण बोललं हे तुम्ही म्हणताय, मला काही माहीत नाही. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. हाय, इथे शिफ्ट होतेस? हो. कोणतं कॉलेज? SPPU. अरे मी पण. मग कधी ड्रॉप हवा असेल तर मम्मी आणि तुझी प्रोफेसर सुद्धा. प्रोफेसर? आमच्या संतूर मम्मीकडे तर स्वतःची गाडी आहे. तू मला ऑफिसला सोड. बाळा, ती चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती लाव बरं. तुमच्या भक्ती इतकी शुद्ध असेल चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती. दिवाळी निमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी सुख, समृद्धी, आरोग्य द्यावे, चांगले जावे हे माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे व माझ्या शैक्षणिक संस्थेतर्फे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी डॉक्टर मोहम्मद मजर अनवर खान, अध्यक्ष कोहिनूर शिक्षण संस्था, औरंगाबाद, संभाजीनगर. नमस्कार, मी नम्रता संभेराव. ADNच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या माझ्याकडनं, माझ्या संपूर्ण परिवाराकडनं मनापासून शुभेच्छा. दिवाळी छान मजेत घालवा आणि हसत राहा. आयुष्य सुंदर आहे. थँक्यू. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. ADNच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हाय, नमस्कार, हॅपी दिवाळी. आणि दिवाळीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरच्या सर्व रहिवाशांना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हाय, नमस्कार. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. संभाजीनगरमध्ये जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्या सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार, मी प्रवीण पवार, पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर. दिवाळीच्या छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. ही दिवाळी आपल्याला आनंदाची, भरभराटी, सुखाची, समृद्धीची आणि आपल्या आयुष्यातील सर्व स्वप्न पूर्ण करणारी जाओ. आपण दिवाळीमध्ये काळजी घ्या स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि आपल्या सर्व आजूबाजूच्या लोकांची. पुन्हा एकदा आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
छबीजी, मी SHO सुभाष चिटणीस बांद्रा पोलीस स्टेशनहून बोलतोय. तुमचा मुलगा रोहित इथे हॉस्टेलमध्ये राहतोय? हो सर. तो आपल्या मित्रांसोबत ड्रग्ज घेऊन जात असताना पकडला गेलाय. ड्रग्ज? अरे नाही सर, अरेस्ट करून जेलमध्ये टाकतोय त्याला. काहीतरी उपाय असेल साहेब. जामिनासाठी 5 लाखाचा बेल बॉन्ड लागेल. पेमेंटसाठी सरकारी वकिलाचा नंबर लिहून घ्या. हो. पण अंकल तर स्मार्ट निघाले. ये बाबा चल. वकिलाला पैसे देण्याऐवजी 1903 वर कॉल केला. माझा गेम ओव्हर. चले, खरे पोलीस अशा प्रकारे व्हॉट्सअपवर कॉल नाही करत. अशा फसव्या कॉलची ताबडतोब तक्रार करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. मराठवाड्यातील अग्रगण्य मंडप डेकोरेटर्स म्हणजेच जाधव मंडप डेकोरेटर्स तसेच केशर सुपर मार्केट यांच्याकडून धनत्रयोदशी निमित्त व दीपावली निमित्त तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रखमाजी जाधव, केशर प्रतिष्ठान. वैजापूर नगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा. शहरातील सर्व नागरिकांनी हा सण साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी कुठेही अस्वच्छता होणार नाही. त्याचप्रमाणे हा सण पर्यावरणपूरक कसा साजरा करता येईल याकडेही लक्ष द्यावं व नगरपालिकेला सहकार्य करावं. त्याचप्रमाणे जी काही ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे त्यामध्येही नागरिकांनी जे काही या अतिवृष्टीमध्ये बाधित लोक आहेत यांची कशा प्रकारे मदत करता येईल यामध्येही जर पुढाकार घेतला तर खऱ्या अर्थाने ही दीपावली आपल्याला शुभ गेली असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद. आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी.
उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मूळव्याध, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नल जवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल, आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. स्टॉक मार्केट चॅम्प्स, पैसे डबल करा. आणि शर्माजी, ग्रुप जॉईन केला? हो, पण आपण लोक कोण? आम्ही स्टॉक मार्केट फ्रॉड ग्रुपचे मेंबर आहोत. आणि हे मास्टरमाइंड, बस आपल्याला फसवणार. आणि यासाठी फेक स्क्रीनशॉट्स मी बनवीन, आणि मी फसवे बँक स्टेटमेंट, आणि मी फेक ऍप डाउनलोड करवीन जो अगदी खरा वाटेल. सुरुवातीला पैसे बदतील आणि बघ, लालची शर्मा आणखीन पैसे लावतील. त्यानंतर शर्माजी स्कॅमर सांगून नाहीयेत, पण आपल्या लालचचा फायदा घेऊन सगळं घेऊन जातो. सायबर क्राईम पासून वाचायचं आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. एडियन डिजिटल दिवाळी 2025 या सदराखाली एडियनच्या प्रेक्षकांसाठी खास मान्यवरांच्या मुलाखतींचा खजिना घेऊन आलो असून त्या अंतर्गत आज आपण प्रसिद्ध व्यावसायिक रखमाजी जाधव यांची निवेदक अक्षय जाधव यांनी घेतलेली मुलाखत बघणार आहोत. मंगल कार्य करा, तुम्हाला जे द्यायचं द्या, तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, नाही द्यायचं तर नका. काय काय लग्न आम्ही अन्नदान सहित केलेले आणि जेवढे ग्राहक आहेत त्यांचं आम्हाला खूप सहकार्य आहे. त्याच्यामुळं परत नव्या रूपानं जाधव मंडप परत त्या स्थितीत आणि त्याच्यापेक्षा जास्त जोमाने उभा आहे. शिंदे गटाचा जो शिरसाट साहेबांचा जो गट आहे ना, हे जे त्यांचा जो परिवार आहे ना, खूप भावनिक आहे, खूप दयाळू, खूप मायाळू आहे. त्यांना माणसं ओळखता येते. आमचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब जे आदेश देतील ना ते सर आपल्याला मिळेल नाही मिळेल आपली काही नाराजी नाही आहे. आपण साहेबांमुळे काम करतो, आपण पक्षाचं काम करतो. नमस्कार. एडियन डिजिटल दिवाळी या विशेष सदरामध्ये मी निवेदक अक्षय जाधव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. या विशेष सदरामध्ये आपण अनेक मान्यवरांशी संवाद साधलेला आहे. आज या सदरामध्ये आपण एका अशा व्यक्तीशी संवाद साधणार आहोत ज्यांची मंत्र्यांपासून तर सामान्य नागरिकांपर्यंत ही ओळख सर्वश्रुत आहे. जाधव मंडप अँड डेकोरेटर्स, त्यासोबतच केशर सुपर मार्केटचे सर्वेसर्वा आदरणीय रखमाजी जाधव यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. सर्वप्रथम या दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपण आपला महत्वाचा वेळ आमच्या या संवादासाठी दिला, आमच्या प्रेक्षकांसाठी दिला, त्याबद्दल सुद्धा तुमचं पुन्हा एकदा आभार. आणि आपण लगेचच आपल्या या संवादाला एकदा सुरुवात करूया. अगदी माझा पहिलाच प्रश्न आहे, कारण जेव्हा तुमचं नाव नजरेसमोर येतं तर त्यावेळेला व्यवसायाच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक कार्य तुमचं प्रकर्षणाने नजरेसमोर येतं. आणि त्यातल्या त्यात वारीच्या जो वेळ असतो तर त्यावेळेला दिंड्यांना अन्नदान करणं किंवा इतर वेळेस तुमचं जे सामाजिक कार्य आहे तर याची ख्याती छत्रपती संभाजीनगरासोबतच सर्वश्रुत पसरलेली आहे. तर मला त्या पार्श्वभूमीवरतीच तुम्हाला हा पहिला प्रश्न विचारायचा आहे की आपण जे अन्नदान करता किंवा हे जे सामाजिक कार्य करता तर याची पार्श्वभूमी काय किंवा याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? याच्या पाठीमागचं असं आहे की आमचे जे स्वर्गवासी पुरुषोत्तम महाराज आगारचे जे मालेगावचे आहेत ते 1998ला आमची त्यांची भेट झाली. आमच्या घरी वास्तुशांतीच्या निमित्तानं कार्यक्रम होता. त्या निमित्तानं त्यांना निमंत्रण देण्यात आलं, पण त्यांनी एक अट घातली होती की मी तुमच्या कार्यक्रमाला येईल, पण विधी संपल्यानंतर मी काय बोलेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल, ते माझं ऐकावं लागेल. तर आम्हाला वाटलं महाराज काय दान दक्षिणा काहीतरी मागतील, आम्ही त्यांना नाही बोलणार नाही. बोलवल्यानंतर ते आपल्या इथं 2 दिवस मुक्कामी होते. आमचा कार्यक्रम म्हणजे एक जुनं घर होतं, त्याच्यासमोर एक नवीन घर घेतलं होतं. त्याचं बांधकाम करून त्याची वास्तुपूजा केली महाराजांच्या हस्ते. त्यांचे जे होते ते पुरुषोत्तम महाराज. तर ती विधी वगैरे सर्व 1000-1200 लोक जेवणाला वगैरे सर्व होते. सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. आणि दुसऱ्या दिवशी जे होम हवन असतं त्या होम हवनला शांत करायचं असतं. ते गरम असतं, त्याला थोडंसं शांत करून ते हटवायचं असतं. तर आमचं पूर्ण परिवार आलं. आम्ही जॉईंट परिवार आहे. आम्ही एका घरामध्ये 19 जण आहोत. म्हणजे त्यावेळेस आई वडील म्हणजे 3 भाऊ, 3 भाऊंच्या मिसेस, लेकर बाळ असे आम्ही होतो. तर त्यावेळेस सर्व परिवार बसला आणि आम्ही त्यावेळेस सर्व नॉनव्हेज वगैरे आम्ही सर्वच करायचो. म्हणजे आम्हाला कोणाचं असं बंधन नव्हतं. पण काय झालं त्याच्यामध्ये, त्या दिवशी बाबा जेव्हा आमच्या समोर बसले ना तर त्यांनी आम्हाला एक प्रश्न टाकला की काहीतरी एखादा व्यसन तुम्हाला सोडावं लागेल. तर वडील होते, तर वडिलांना विचारलं की बाबा तुम्ही सांगा तुम्ही काय सोडणार. तर म्हणे जो मोठा सांगाल ते मी सोडत. तर ती बारी माझ्यावर आली. तर मी म्हणलं बाबा मी दारू पण पिणार नाही, मटण पण खाणार नाही. आणि आम्ही 3 एकत्रच बसायचो. त्यानंतर बाबा दादानी दारू सोडली, मटण सोडली. तर लहान्या भावाला विचारलं तर तो म्हणजे जर दादा खात पित नाही तर मी काय करू, भावाने सोडली. त्याच्यानंतर तिसऱ्या भावाला विचारलं, ते म्हणे आता हे दोघं खात नाही मी काय करू, मी बी सोडली. त्याच्यानंतर वडील म्हणे आता वडिलांची बाबा तुमची वारी, तुम्ही आता हेच खात नाही तर मग मी एकटा काय करू. तर तुमच्या माहितीसाठी त्या बाबांमुळं आम्ही एकाच वेळेस सर्व परिवाराने म्हणजे एकदम म्हणजे निर्व्यसनी झालो. आमच्यावर त्या बाबांचे खूप उपकार आहेत. आज हे जे काही दिसतं ना, आईवडिलांचा आशीर्वाद आणि त्या पुरुषोत्तम महाराजांचा आशीर्वाद. जर त्यांनी आम्हाला व्यसनमुक्त केलं नसतं ना
तर आज आम्हाला हे दिवस दिसले गेले नसते. आणि त्यांनीच प्रेरणा दिली की दादा इथून तुम्हाला आता वारी दिंडी जे कोणी जेवढं तुम्हाला अन्नदान करता येत असेल, ज्यांनी गोरगरिबांना जी काही मदत करता येत असेल, पण ह्या हाताची हाताला कळले नाही पाहिजे, ह्या हाताचं हाताला कळलं नाही पाहिजे. आणि तेच काम सत्मुखी सत्कार्य आमचं ते चाललंय. आणि ही जी प्रेरणा आहे ना, ते पुरुषोत्तम महाराज आता स्वर्गवासी झाले, 4 वर्ष ते स्वर्गवासी झाले. त्यांनी नर्मदा परिक्रमा 3 वेळेस केली, पण त्यांनी कधी आम्हाला कुठल्या गोष्टीची डिमांड केली नव्हती. आमच्याकडनं व्यसनमुक्त व्हायचं त्यांनी आम्हाला डिमांड केली होती आणि आम्ही ती पूर्ण केली. दर श्रावण महिन्याला ते आमच्या घरी येतात, नवनाथ महाराजांची पोथी करत होते. पण आता ते घेत नाही, पण त्यांनी ती आम्हाला ती सवय लावून टाकली. नवनाथ महाराजांची पोथी ठेवायची, 7 दिवस कार्यक्रम असतो, पोथी वाचायचा आणि शेवटच्या दिवशी अन्नदान असतं. आणि आता हे बाबांनी दिलेलं चालूच आहे. त्यांनी आम्हाला बाजूला दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे, त्याचं नावच केशर दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. ते म्हणजे दादा हे आता तुझ्या घराचं काम चालू ना, तसं मंदिराचं बी काम चालू. म्हणजे न पावती बुक छापता, न कोणाला वर्गणी मागता, ज्याने जे जे कानून दिलं ते स्वीकारतात. बाकीच्या आपल्या बाजारात आपण ते दक्षिणमुखी हनुमान मंदिर बांधलेलं आहे. दर द्वादशीला तिला अन्नदान होतं. महिन्यातून 2 वेळेस अन्नदान होतं. द्वादशीला कीर्तन होतं, अन्नदान म्हणजे घाटी हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल आणि गोरगरिबांना अन्नदान होतं दर द्वादशीला. आणि शेवट द्वादशीला तिथं पंगत पण होते. ही प्रेरणा पुरुषोत्तम महाराज हाताने दिली. 11 क्विंटलची खिचडी आपण एका आखाडी एकादशीला वाटतो. पण त्याच्यापासून आमचा पूर्ण परिवार व्यसनमुक्त झालेला आहे आणि सर्व आनंदित आहे. मस्त. म्हणजे एकूणच धर्मातून समाजकार्याचा उगम झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. जसं मी ह्या संवादाला सुरुवात करताना ओळख करून देताना म्हटलं, कारण जेव्हा तुमचं नाव येतं सर, तर त्यावेळेला जाधव मंडप डेकोरेटर्स एक ब्रँड म्हणून समोर येतं. पण त्या लागलीच आता एक त्याला नाव जोडलं गेलेलं आहे केशर सुपर मार्केट. तर ह्या केशर सुपर मार्केटची सुरुवात कशी झाली, म्हणजे याचं काय कारण होतं? आता तुम्हाला माहिती आहे की 20, 21, 22ला कोरोना आला होता. बरोबर. कोरोनामध्ये जेवढे व्यावसायिक होते, जेवढे जे काही ज्यांचे जे काय व्यवसाय होते सर्वच ठप झाले होते. आणि त्याच्यामध्ये आमचा एकच व्यवसाय होता, तो मंडपचा. आणि मंडपच्या व्यवसायामध्ये इतकं रेस्ट्रिक्शन आलं की 50 लोकांवरती लग्न नाही लावायचं. 50 लोकांवरती म्हणजे कुठलाही कार्यक्रम ठेवायचा तर 50 लोक आणि त्यांना बी डिस्टन्स जायला पडायचा. तर मग 50 लोकांमध्ये आम्ही काम करायचं किती आणि लेबरला जायचं किती. आणि समोरचा पण आपण बी समजत होतो की 50 लोकांमध्ये तो ज्याच्याकडे कार्यक्रम तो देणार किती. तर सर्व कार्यक्रम जे आहे हॉलमध्ये, मंगल कार्यालयामध्ये, मॅरेज हॉलमध्ये होत होते. असं ओपन मध्ये मंडप वगैरे आणि राजकीय सभा, राजकीय कार्यक्रम, राजकीय उद्घाटन, मंत्री महोदयांचे कार्यक्रम वगैरे, तर शासकीय कार्यक्रम तर सर्व बंदच होते. तर त्यावेळेस आम्ही काय विचार केला, तर आम्ही म्हणजे मुलं वगैरे आम्ही 3 भाऊ, आमच्या 3 भावामध्ये 5 मुलं, आम्ही बाहेर बसलो होतो रात्रीच्या वेळेस निवांत की बाबा आता आपलं पुढं कसं काय करायचं. तर त्याचे आमच्या एक लहान्या भावाचा मुलगा मयूर आणि एक माझा मुलगा मोठा अक्षय, तर MGM मधून त्यांनी बिझनेस मॅनेजमेंट हे केलेलं आहे. तर तेवढे दादा आम्ही आमच्याकडं थोडासा प्लॅन आहे की आपण एक सुपर मार्केट टाकू. पण त्याचं आम्हाला काहीच नॉलेज नव्हतं. म्हणलं बाबा आम्हाला काय माहित नाही, हे तुम्हाला माहित असेल तर तुम्ही करू शकता. तर आम्ही 3 भाऊ 2 मिनिटं बाजूला गेलो. बोले दादा यांनी पुढाकार घेतला ना, यांना फक्त पुश करा, आपण फक्त पुश करा, बाकीचे बघतील काय होईल ते. तर आम्ही त्यांना म्हटलं लगेच डन, तुमची काय प्रोजेक्ट असेल तुम्ही दाखवा, तुम्ही चर्चा करा. 3ऱ्या दिवशी म्हणजे त्या कोरोना काळामध्ये डे नाईट करून आमचं जो इथं छोटासा एक हॉल होता, तो हॉल आम्ही जे मिटमिडाला आमचं घोडं आणि तिथे शिफ्ट केलं. आणि त्यांना देवगिरी बँकेकडनं एक 75 लाख रुपयाचं लोन मिळून दिलं. एक CC आणि एक लोन असं मिळून त्यांना 75 लाखाचं लोन दिलं. आणि काही आम्ही त्यांना दिलं. त्याच्यामधून तो हा केशर सुपर मार्केटचा आता त्याला ह्या दिवाळीला 4 वर्ष झाली. आणि त्या मुलांनी त्यांची मेहनत इतकी रंगारूपाला आली की आज पूर्ण म्हणजे एक काळ होता की कोणी यायचं ना तर कुठे जाधव मंडप समोर उभा आहे. पण आजच्या तारखेला ते लँडमार्क झालेलं आहे. कुठं चालला, कुठं उभा आहे, केशर सुपर मार्केट समोर, कुठं उभा आहे केशर सुपर. म्हणजे आम्हाला नाव ऐकून एकेकाळी जाधव मंडप समोर म्हणायचे, पण आता ते म्हणतात आम्ही केशर सुपर. म्हणजे दर दिवशी तरी कमीत कमी 500 लोकांची विजिट असते. तर त्यामुळं आज त्यांना 4 वर्ष झाली आणि ते नाव म्हणजे बेगमपुरा, पदमपुरा, तुमचं नंदन कॉलनी, भावसिंगपुरा, पेठे नगर, इकडं तुमचं तारांगण, पडेगाव, मिडमिडा हा पूर्ण परिसर या आता त्याचं तुमच्या माहितीसाठी पुढच्या वर्षी त्याचं दुसरं सुपर मार्केटचं काम चालू होणार आहे. त्याच्या मागे त्या लेकरांची आणि तिथल्या स्टाफची खूप मेहनत आहे.
त्यांचा स्टाफ जेवढा आहे ना, जेवढे कर्मचारी तेवढा स्टाफ आहे ना, ते प्रामाणिक आहे. त्याच्यामुळे त्यांना पण त्याची बर, म्हणजे एकूणच कोरोना काळामध्ये समस्येला समाधानच्या स्वरूपामध्ये जन्माला आलेलं म्हणजे केशर सुपर मार्केट. हे जे सुपर मार्केट म्हणजे एका व्यवसायातून डिपेंड राहता दुसरा व्यवसाय करणं, ही जी देण आहे ना, ही कोरोनामुळे काही लोक कोरोनामुळे बरबाद झाले. पण काय आम्ही सांगतो भूषणाने की कोरोनामुळे आम्ही स्थिर झालो. जर कोरोना नसता तर आम्हाला दुसरा व्यवसाय आम्हाला नसता, आम्ही एकाच व्यवसाय डिपेंड नसतो. पण आज त्याच मार्गाने आम्हाला एका व्यवसायाचे 2 व्यवसाय करता आले. बरोबर. या व्यवसायाच्या आधारितच मला तो पुढचा प्रश्न विचारायचा आहे. जिथे यशस्वी वाटचाल असते तिथे अडचणी येणं स्वाभाविकच आहे. मध्यंतरी आपल्या मंडपच्या व्यवसायामध्ये एक आग लागण्याची दुर्घटना घडली होती दुर्दैवाने. तर ती घटना घडल्यानंतर सुद्धा म्हणजे आम्ही जितकं बघितलंय त्या काळात सुद्धा तुमचं जे समाजकार्य होतं हे निरंतर चालू होतं. त्यामध्ये कुठलाच खंड पडलेला नव्हता. तर ही प्रेरणा म्हणजे ती घटना नेमकी काय होती किंवा त्यावेळेला तुमची मनस्थिती काय होती आणि हे सगळं होत असताना समाजकार्य अविरतपणे सुरू होतं. म्हणजे एकूणच हे काय नेमकं समीकरण आहे? आता ती दुर्घटना होऊन 3 वर्ष झाले. वीर महोत्सव चालू होता सोनेरी महल मध्ये, मी तिथं होतो आणि त्यावेळेस तिकडं ती आग लागली म्हणजे माझे तिकडं 3 गोडाऊन आहेत. तर त्याच्यातनं एक गोडाऊन होता कपड्याचा, कार्पेटचा आणि काही ताटपुर्लीन वगैरे, खुर्च्या वगैरे आणि शुभशोभीकरणाचं जे सामान होतं, जवळपास एक ॲव्हरेज मध्ये 1 ते 1.5 करोडचं सामान होतं. आणि तिथं विहीर पण होती, सारी व्यवस्था होती. पण तिथं जवळपास 20 ते 25 टँकर आणि महानगरपालिकेचे प्रशासनाचे आपले ते फायर ब्रिगेडचे बंब आणून सुद्धा ती काय म्हणतात त्याला ते आग विझत नव्हती. आणि त्यांच्या स्टाफचा मला फोन चालू होता, माझे भाऊ वगैरे तिथे होते आणि मी मुख्य कार्यक्रम आपला वेरूळ महोत्सवाचा चालू होता आणि मी त्या स्टेजच्या बाजूला उभा होतो. पण एवढं काम चालू असताना मला ती स्टेजची जागा सोडता येत नव्हती, कारण 1-1.5 तास, 1-अर्धा तासाचा कार्यक्रम बाकी होता. आणि तिथं सर्व कलेक्टर, कमिशनर, IG, DIG, तुमचे जजेस वगैरे सर्व VVIP लोक म्हणजे व्यक्तिमत्व तिथं होते. आणि त्यांच्यातनं म्हणजे ती व्यवस्थेचे एजन्सीने मला दिल्यानंतर मला ती जागा सोडता येत नव्हती आणि मी तिथं थांबून होतो. आणि माझ्या स्टाफनं मला जेवढे फोन होते मी म्हणलं काय जळतं जळू द्या, फक्त तुम्हाला कोणाला इजा नाही पडली पाहिजे. माझा तिला महबूब भाई, तो दामू थेटे, गजानन, हे जे माझे गोडाचे कर्मचारी होते त्यांना मी एकदा सांगायचो काय जळतं जाऊ द्या, आपला कर्मचारी कोणाला चटका बसला नाही पाहिजे. हे होईल ना, हे आपण परत उभा करू. पण माणूस गमावला ना तर परत उभारता करता येणार नाही. पण त्या पोराने हिंमत दिली. इकडचा तो कार्यक्रम संपला आणि मी लगेच गाडीत बसून तिथे गेलो. फक्त मी बाकीचं काहीच बघितलं नाही, फक्त मी, माझा परिवार आणि माझे कर्मचाऱ्यांना मी सावरलं. पूर्ण पडेगाव, बीजपिडा जे आजूबाजूचं गाव होतं, कमीत कमी 200-300 लोक त्या गावातल्या मदत करायला तिथं होते. म्हणजे कुठल्या समाजाचे नाही, प्रत्येक समाजाचा माणूस तिथं हळहळ व्यक्त करत होता. आणि मी तिथं फक्त माझा परिवार आणि माझे जे कर्मचारी होते त्यांना मी सावरत होतो. की मला माहित होतं जे कोणाला इजा झाली नाही, माणूस गमावला नाही ना, तर हे आपल्याला परत उभा करता येईल. पण जर माणूस गेला, कर्मचारी गेला, कोणाला काही दुखापत झाली ना, ती परत आपल्याला करता येणार नाही. सर्व नेमबाजून 2, 4, 6, 8 तासानंतर ती आटोक्यात आली. काही भिंती फोडल्या गेल्या, काही JCB तोडल्या गेलं आणि तो शांत झाल्यानंतर आम्ही तिथून सर्व निघून आलो. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी घरी गेलो. मग तिथं गोडाऊनला गेलो सकाळी. तर तिथं बघायची भूमिका खूप होती, खूप लोक होते तिथं. ते बघितल्यानंतर मी म्हटलं काहीच हरकत नाही, आपलं जे काही काम चालू. आमचे मंडप व्यवसाय बी खूप चांगले आहेत. आमच्या ज्या मंडप एजन्सीज आहेत, म्हणजे आता औरंगाबादमध्ये जवळपास 400-500 मंडप आले. त्यांचे सर्वांचे फोन, मामा कुठं काही काम असेल तर काही सांगा, तुम्हाला काय पाहिजे असेल तर घेऊन जा, तुम्ही तुमचं काम थांबवू नका. आमच्या मंडप व्यवसायांचं बी खूप मोठं आम्हाला योगदान आहे की आम्ही एकामेकाला सपोर्ट करतो, एकामेकाला व्यवसायाला सपोर्ट करतो, त्यांना सहकार्य करतो, एकामेकाशी समाधानी होतो. आमचं कोणत्याच मंडप व्यवसायाशी भांडण किंवा वादविवाद नाही आहे. त्याच्यामुळे एवढी मोठी दुर्घटना घडली ना, तर त्यांनी पण खूप मोठं साकलन दिलं. तुम्हाला कुठल्या गोष्टीला काही सामान लागलं ना
तर दादा तुम्ही आवाज द्या, मामा तुम्ही आवाज द्या, आमच्याकडे सामान घेऊन जा, तुम्ही काम करा. पण देवाच्या कृपेने आणि सर्व व्यावसायिक जेवढे आमचे कस्टमर आहेत, जेवढे बी आम्हाला जे काय म्हणू आपण जेवढे कर्मचारी स्टाफ आहेत आणि जेवढे ग्राहक आहेत त्यांचं आम्हाला खूप सहकार्य आहे. त्याच्यामुळं परत नव्या रूपाने जाधव मंडप परत त्या स्थितीत आणि त्याच्यापेक्षा जास्त जोमाने उभा आहे. एकूणच मोडून पडला संसार तरीही मोडला नाही करा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. याची प्रचिती, याची देही, याची डोळा आपल्याला अनुभवायला फार कमी व्यक्तींकडून मिळत असते. त्यातलंच ही एक घटना होती, कारण त्या घटनेनंतर जाधव मंडप अँड डेकोरेटर ज्या जोमाने पुन्हा एकदा उभं राहिलं ते खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि प्रेरणा देणारी गोष्ट आहे. खरं तर आता या पलीकडचं प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे, कारण याच्यावरूनच प्रचिती येते. कारण ही घटना घडली तेव्हा मोठा जनसमुदाय तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा होता, एक परिवार उभा होता परिवारासारखा. तर यामुळे तुमचा जनसंपर्क फार मोठा आहे. म्हणजे अगदी मंत्र्यापासून तर सामान्य नागरिकांपर्यंत आपलं नाव हे सर्वश्रुत आहे. तर आता आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी सुद्धा आहे आणि त्यातल्या त्यात तुमच्या नावाची चर्चा फार जोरदार आहे. तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही नेमकं तुमच्या राजकीय वाटचालीला कसं बघता आहात किंवा काय विचार आहे एकंदरीत? काय आहे आता ह्या व्यवसायाने म्हणजे हा जो जाधव मंडप डेकोरेशनचा हा व्यवसाय हे वडिलांनी लावून दिलं झाड आणि आता आम्ही 3 भाऊ आणि 2-3 मुलं आम्ही हा व्यवसाय सांभाळ करतो. 2 मुलं सुपर मार्केट बघतात आणि त्या माध्यमातून जनजागृती आणि समाजसेवेची संधी ह्या माध्यमातून मिळत गेली. आता साईबाबाची पालखी येणार आहे, आता दिवाळी झाली की त्या पालख्या सुरू होतील. त्यांचं म्हणजे पहिला स्टाफ आपल्या इथं आणि ते अन्नदान वगैरे आमचं झाले 10-12 वर्षापासून चालूच आहे, ते काय आपल्याला खंडत नाही. इथून जी दारासमोर जी पालखी जाईल तिचं आपल्याला तिचं स्वागत आहे आणि जे काही लागेल ते आपण तिची सेवा करायला तयार आहे. त्या माध्यमातून काय झालं, प्रचिती आणि देवाच्या कृपेने आणि जनतेच्या कृपेने देण्याची जाणत वाढत गेली, जनतेची सेवा करण्याची वाढत गेली. आता गोरगरिबांना म्हणजे साड्या देणं, कपडे देणं हे तर चालूच आहे, हे फक्त दिसत नाही, पण आमच्या परिवाराला माहिती आहे आम्ही काय करतो काय नाही. ते आम्ही म्हणजे असं केलेलं असतं तर मग लोक इथं दिवाळीला खूप गर्दी केली असती, म्हणजे असं व्हिडिओ केला असता, व्हिडिओ काढला असता, व्हिडिओ आपण शो केला असता. पण हे न करता गुपित मध्ये न दाखवता आपलं हे कार्य चालू आहे. आता काही काही गोरगरीब येतात आपल्या मंगल कार्यालय मागवून येतात की दादा आमची तिला मुलीला वडील नाहीये, तिला आई नाहीये, तिला काहीतरी मदत करा. तर आम्ही ते परिस्थिती बघून आम्ही त्या मंगल कार्यालयाचं बोलतो. म्हणजे आता काय तारखा बघून सनी त्यांना मध्ये या तारखेला काढा, मंगल कार्यालय करा, तुम्हाला जे द्यायचं द्या, तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, नाही द्यायचं तर नका. काय काय लग्न आम्ही अन्नदानासहित केलेले आमच्या मीडियामध्ये. आता हे काय म्हणजे दाखवायचं, शो करायचा, व्हिडिओ काढायचा, मग पब्लिसिटी करायची, तो विषय नाही. पण हे लोकांना माहीत होत गेलं. त्याच्यामधून मग काही काही लोक राजकारणातून आम्हाला प्रेरित करणे गेले की दादा हे साहेबाकडे थोडंसं काम आहे, साहेबाकडे माझ्याकडे काम आहे, साहेबाकडे माझं काम आहे. पण कुठेतरी माध्यमातून आपल्याला आता समजा कोणी माझ्याकडे काम आलं तर काय एखादा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याकडे जायला पाहिजे. म्हणून मी त्या आपल्या एका माननीय पश्चिमचे आमदार संजयजी शिरसाट, पालकमंत्री, सामाजिक न्याय मंत्री आणि खरंच म्हणजे खरंच माणूस. आतापर्यंत मी गेलो जेवढे कामं करून घेऊन गेलो ते कधी मला कुठल्या मी माझं स्वतःचं कामच नाही, मी माझ्यासाठी स्वतःला कधी काही मागितच नाही. मी जे काही काम मी कोणी काही काम आणलं असं गोरगरिबाचं काम केलं, साहेब असं असं चल ठीक आहे बघ लगेच साहेब असं असं पत्र पाहिजे, साहेब थोडंसं मेडिकलचं काम आहे, साहेब थोडं असं काम, म्हणजे ते बी त्यांच्या शेतात आपल्या याच्यामध्ये बसलं पाहिजे. म्हणजे असं नाही की काहीतरी आपलं चुकीचं काम घेऊन जायचं मग आपण चुकीचं काम करायचं, तसं नाही. जे काम आहे ते प्रॅक्टिकल त्यांच्याकडे घेऊन जायचं, घेऊन यायचं. पण साहेबांनी कधी नाकार दिला नाही, पण त्या माध्यमातून ती आवड निर्माण होत गेली. शिंदे गटाचा जो शिरसाट साहेबांचा जो गट आहे ना, हे जे त्यांचा जो परिवार आहे ना खूप भावनिक आहे, खूप दयाळू, खूप मायाळू आहे. त्यांना माणसं ओळखता येतं, त्यांना समजतं कोण कार्य करताय, कोण करताय, कोण नाही करताय, हे आम्ही तुम्हाला जगून बघितलेले. आणि त्यांच्या घरची जे मिसेस आहे छायाताई वगैरे हे त्यांचे आमचे फार जुने संबंध आहेत. म्हणजे त्यांच्या लग्न आधीपासून आमच्या घरासमोर राहायचे.
म्हणजे त्यांच्या परिवाराच्या साहेबांच्या लग्न आधीपासून त्यांचा परिचय आहे. त्यांचा एक मधला भाऊ आहे राजेश, शिरसाट साहेबांचा छायाताईचा भाऊ, तो माझा वर्गमित्र आहे. छायाताई माझ्या भावाची वर्गमित्र आहे. म्हणजे हे पारिवारिक संबंध आहेत आणि हे राजकारणी संबंध आमच्या साहेबापासून. आणि साहेबांचा प्रेमळ स्वभाव सांगितलेलं बोल क्या आहे कसं आहे ठीक आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्या जो बरेच जणांचे आम्हाला हे यायचे की साधा समोरचा रोड बघा, समोर दादाकडं साहेबांकडे आम्ही एक निवेदन घेऊन गेलो होतो, मी आणि अजय काळे. आम्ही दोघांनी साहेबांकडे ते निवेदन दिलं की साहेब MSCB पासून तो लिटिल फ्लॉवरचा आम्हाला तो सिमेंट काँक्रीटचा रोड करून द्या. कारण साहेबांचं सर्वात जास्त जाणं मिलिंद कॉलेज विद्यापीठ इकडे जाणे, त्यांच्या बी लक्षात येतं की ह्या रोडची खरी गरज आहे. सर्व निधी दिलेला आहे, छावणीसाठी निधी द्यायला पाहिजे. साहेबांनी न काही बघता न विचार करता या छावणीसाठी 2 करोड रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. 2 करोड रुपये. काय झालं, गणपती, नवरात्र, दिवाळी त्या माध्यमातून हे म्हणजे रश राहील, ट्रॅफिक राहील, त्याच्यामधून हा रोडचं काम चालू झालं नाही. साहेबांनी 2 करोडचा निधी 3 महिने आधी मंजूर करून दिलेला आहे. फक्त त्याला येऊन नव्हतं की त्याचं भूमी रोडचं उद्घाटन कधी करायचं, पण आम्ही करायचं म्हणजे चांगलं जोर शोरत करायचं, छोटा मोठा कार्यक्रम नाही करायचा. म्हणजे साहेबांच्या कामाचं उदो व्हायला पाहिजे. कारण साहेबांनी 2 करोड रुपये दिलेले छावणीला आणि लिटिल फ्लॉवर 10 वर्ष 12 वर्ष त्या रोडचं बघायचं कामच नाही. आता लवकरात लवकर साहेब वेळ देतील, साहेब आदेश करतील की ह्या तारखेला आपल्याला त्याचं कोटेशन टेंडर काय प्रोसेस असते शासकीय ते सर्व झालेले आहे. त्यांचा जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल तो पण फायनल झालेला आहे. आम्ही पण त्या आता उद्घाटनाच्या तयारीला लागलोय. आता 25 तारीख देतात साहेब, 26 तारीख देतात की अजून एखादा आठवडा काही कामानं येतं मागं पुढं होतं, काही त्यांच्याकडे मुंबईचे काम असतात, बाहेरचे काम असतात. कारण ते बरोबर महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आहेत. आज इथं तर काल तिथं तर काल देतं, धावपळ इतकी की बघता कामाने. आणि आम्हाला तर त्यांच्या बघून आम्ही शिकतो, त्यांच्या बघून आम्हाला धीर आहे. हा म्हणजे किती स्टॅमिना आणि किती स्मरणशक्ती की एवढ्या लोकांना बघून त्यांचं नाव, त्यांचं पद, त्यांचं काम आठवण ठेवा. आणि खरं मानव तर त्यांचा धीर आणि पेशंटला त्यांचा सलाम आहे आपल्या साहेबांचे की त्यांनी इतके त्यांच्यावर आरोप केले पण साहेब डगमगले नाही कुठं. ही जी प्रेरणा आहे ना आम्हाला धंद्यातून व्यवसायातून त्यांच्याकडून. आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा येऊ घातलेल्या आहेत आणि शहरभरांमध्ये नागरिकांमध्ये तुमच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर ह्या निवडणुकांकडे नेमकं तुम्ही कसं बघताय? कोणाला वाटणार नाही की नगरसेवक व्हावं, कोणाला वाटणार नाही सभापती व्हावं, कोणाला वाटणार नाही जिल्हा परिषद सदस्य व्हावं, सर्वांनाच वाटतं. पण हे वाटून काही उपयोग नाही. जे पक्ष आदेश देईल ना तो खरा कार्यकर्ता. मला बी वाटतं मी बी लढावं, पण आदेश कोणाचे पाहिजे? साहेबांचे. आमचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब जे आदेश देतील ना ते सर आपण. ते कधी म्हणतील नाही तुम्हाला ह्या इकडचं ह्या पदाचं हे काम करायचं, तुम्हाला इकडची ही जबाबदारी दिलेली आहे, तुम्ही याचा प्रचार माध्यमातून काम करायचं. साहेब जे आदेश देतील ना ते आम्ही पाहू. अपक्ष म्हणून तर लढता येणार नाही. बरोबर. तर पक्षाचा कसं नाराजीचा विषय नाहीये. साहेबांनी समजा नाकारलं नाही रखमाजी तुम्हाला यावेळेस नाही करता येणार, आपण पुढच्या वेल डन, काहीच हरकत नाही. हा नशिबाचा भाग आहे. बरोबर. साहेबाला जे सुचल, जे वेळेवर त्यांना वाटेल, जे योग्य उमेदवार देतील ते साहेब देतील. आणि साहेबांना बसत समजत नाही असेल तर भाग नाही. त्यांना सर्व भागाचा सर्वे आहे, त्यांचे सर्व प्रतिनिधी सर्वे करत आहेत, त्यांना माहिती देत आहेत की कोण कुठं आहे, कोण कुठं नाही आहे, कोण कॅपेबल आहे, कोण कॅपेबल नाही. ते साहेब ठरवतील आणि साहेब जे आदेश देतील तो मान्य आहे. आपल्याला मिळेल नाही मिळेल आपली काही नाराजी नाहीये. आपण साहेबामुळे काम करतो, आपण पक्षाचं काम करतो. या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावरती आता अवलंबून आहे की व्यावसायिक आणि सामाजिक कार्यानंतर लवकरच राजकीय क्षेत्रात सुद्धा पदार्पण असेल हे नाकारता येत नाहीये. तर शेवटी एडियनच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या काय शुभेच्छा द्या? सर्व शहरवाशांना
आमच्या जाधव मंडप परिवार आणि केशर सुपर मार्केट परिवार आणि सर्वच एडीएन न्यूज यांना सर्वांना माझ्या परिवारातर्फे आणि केशर सुपर मार्केट तर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या विशेष सदराअंतर्गत आपण अजूनही काही विशेष मान्यवरांशी संवाद साधणारच आहोत. ही दिवाळी आनंदाची जाऊ, सुरक्षित जाऊ ह्याच शुभेच्छा. बघत रहा एडीएन. धन्यवाद. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मसान जोगी आणि खादिम यांना कायम करा, पालकमंत्री यांचे निर्देश. आई वडिलांचा विसर पडला तर नोकरी धोक्यात, महापालिका प्रशासकांचा नवनियुक्त कर्मचाऱ्यांना कडक इशारा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.